नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तविच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. गुरव समाजाच्या संत काशिबा विकास मंचला 50 कोटीचे भांडवल देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही. गुरव समाजाच्या महाअधिवेशनात केली घोषणा. महापालिकेच्या विशेष पथकाने केले शाळेचे कार्यालय सील. सुट्टी दिवशीही 30 लाख रुपये थकीत मिळकत कर वसुली. 3 दिवसात पालिका तिजोरीत एकूण 3.17 कोटी रुपये थकीत कर जमा. मंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना केली अटक, तर बंदोबस्तावर असणारे 11 पोलीस कर्मचारी झाले निलंबित. आणि सोलापूर पुणे महामार्गावर कारचा समोरासमोर झाला भीषण अपघात. दोन्ही चालक जागीच ठार तर 4 प्रवासी गंभीर जखमी. गुरव समाज परंपरा जपण्याचे कार्य करतोय. त्यांच्या कामाची देखील दखल घेत संत काशिबा विकास मंचला 50 कोटीचे भांडवल देऊ, त्याचे विस्तार करू अशी ग्वाही देत आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत, सुविधा देऊ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. राष्ट्रीय गुरव समाज महासंघ महाअधिवेशन समारंभाचे आयोजन नेहरू नगर शिवाजी अध्यापक विद्यालय प्रांगणात करण्यात आले होते. यावेळेस व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदींसह आमदार खासदार उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या विराट अधिवेशनात गुरव समाजाची एकजूट भक्कम आहे हे दिसून येत आहे. नागपूरला होतो, आता सोलापूरला आहे. राज्यासाठी चांगले काम केले आहे. आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. देवाची पूजा करणे, पावित्र्य राखणे, मनोभावे पूजा सेवा करणे ही कामे करतात. त्यामुळे समाजात महत्वाचे स्थान आहे. सर्वसामान्यांचे सरकार सर्वसामान्यांना घेऊन पुढे जायचे आहे. गेल्या काही महिन्यात लोकहिताचे निर्णय घेतले. सर्व दीन दुबळे वंचित न्याय देण्याचे काम करत आहे. लोकांच्या मनातलं सरकार बनलंय. मागण्यांचे निवेदन प्राप्त झाले. दोघेही लोकहिताचा निर्णय घेतोय. गुरव समाज परंपरा जपण्याचे कार्य करतोय. कामाचे देखील दखल घेत संत काशिबा विकास मंचला 50 कोटींचे भांडवल देऊ, त्याचा विस्तार करू देणार आहोत. संत काशिबा विकास मंचला 50 कोटींचे भांडवल देऊ, सुविधा देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणूनच आपल्या या गुरव समाजाचं जे काही म्हणणं आहे, ज्या मागण्या आपण विजयराज मांडलेल्या आहेत आणि नक्की त्याचा विचार करू आपण. त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करेल. आणि म्हणून ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या ठिकाणी संत काशिबा युवा विकास योजना या ठिकाणी आपण संत काशिबा आपलं जे काही सगळ्यांचं प्रमुख दैवत आपले सगळे आपण त्यांना मानता, या संत काशिबा युवा विकास योजना देखील सुरू करण्यात येईल आपल्या या समाजासाठी. सुरुवातीला त्याला 50 कोटी रुपयाचं भांडवल देखील देण्यात येईल. आणि तुम्ही असं समजू नका 50 कोटी रुपये दिले म्हणजे सरकार थांबेल. पुढे जसं जसं आवश्यकता लागेल तसा तसा त्या योजनेचा विस्तार केला जाईल. कुठेही निधी कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. कारण मला मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातून समजलं होतं की आपल्याला द्यायचंच आहे तर देऊन जायचं आहे. कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत. आणि म्हणून देणार जेवढं काही आपल्या समाजाला, या राज्यातल्या जनतेला सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा, ज्या ज्या त्यांच्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम
हे तुमचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार हे प्रयत्न करेल एवढीच आपल्याला खात्री देतो. आपण मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर समाजाने एकच जल्लोष केला. दरम्यान जिथं मंदिर तिथं गुरव अनादी काळापासून मंदिर सांभाळणे, ईश्वर सेवा करणे ही कामे करतात. तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. समाजाला संघटित करून न्याय देण्याचे काम केले पाहिजे. आश्वस्त करू, मागण्यांबाबत कार्यवाही करू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मार्गाचं उद्घाटन होतं. आम्ही विजयराजेंना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी आधी तारीख दिली आणि मग आम्हाला अचानक निरोप आला की माननीय पंतप्रधानांनी 11 तारखेचा समृद्धीचा कार्यक्रम स्वीकारला. विजयराजला आम्ही बोलवलं, म्हणजे तुम्ही 11 वाजताची वेळ दिली आहे आणि प्रधानमंत्री महोदयांनी 11 वाजताची वेळ दिली आहे, कसं करता येईल? ते म्हणाले आमचे लोक असे आहेत, आम्ही 11 वाजता बोलवलं आणि तुम्ही 4 वाजता आले तरी लोक वाट पाहतील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मग मुख्यमंत्र्यांनी आणि मी विजयराजजी तो कार्यक्रम संपवला. जेवण देखील केलं नाही, तसं धावधाव करत विमानात येऊन बसलो आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलो. खरं म्हणजे आमचा गुरव समाज हा अनादी काळापासून असलेला अशा प्रकारचा समाज आहे. शिवतत्वानी ज्या समाजाची निर्मिती केली अशा प्रकारचा हा आमचा गुरव समाज आहे. ज्या महर्षी दधीचींनी आपली हाडं आपली अस्थी गाळून सृष्टीला वाचवलं, त्या दधीचींचा इतिहास सांगणारा आणि त्यांच्याशी नातं सांगणारा अशा प्रकारचा आमचा समाज आहे. संत काशीनाथ यांनी वारकरी संप्रदायामध्ये एक आपलं वेगळं स्थान तयार केलं, त्यांच्याशी नातं सांगणारा आमचा हा समाज आहे. एक फार मोठी परंपरा असलेला समाज की ज्या समाजाने खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता सर्वस्व अर्पण केलं आणि देव देश धर्माची सेवा करत वर्षानुवर्ष या ठिकाणी हिंदू धर्माला जीवित ठेवण्याचं काम हे आमच्या या गुरव समाजाने या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणूनच गाव तिथे मंदिर, गाव तिथे गुरव, जिथे मंदिर तिथे गुरव समाज. आज आम्हाला पाहायला मिळतो 2 घर असतील, 1 घर असेल. अनेक वेळा गुरव समाजाचे आमचे बंधू सांगतात आम्ही अल्पसंख्याक आहोत. खरं आहे, गावामध्ये घरं कमी आहे, पण त्या गावामध्ये हे जे काही 2-4 घरं आहेत ते दुधातल्या साखरेसारखे त्या ठिकाणी असतात आणि समाजाला मदत करण्याचं, समाजाकरता काम करण्याचं कार्य ते सातत्याने करत असतात. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की वर्षानुवर्ष मंदिरं सांभाळण्याचं काम, तिथे पूजा दिवाबत्ती करण्याचं काम, तिथे बेलफूल करण्याचं काम, प्रसंगी समाजाच्या प्रबोधनाकरता वाद्यवृंद, गायन, सगळ्या प्रकारची कामं ईश्वराची सेवा आणि लोक प्रबोधनाकरता आमच्या गुरव समाजाने या ठिकाणी केली. आणि म्हणूनच हे जे काही अतूट नातं आहे, आता शिंदे साहेब म्हणाले ते खरं आहे की ईश्वराशी आपण ज्यावेळेस साधर्म्य साधतो त्यावेळी अनेक माध्यमं त्या ठिकाणी असतात की जी ईश्वराची सेवा करत असतात, त्यांच्यापर्यंतही ईश्वराचे अंश पोहोचत असतात. अशा प्रकारची शतकानुशतक ईश्वराची सेवा करणारे लोक तुम्ही आहात. त्यामुळे आमची ही जबाबदारी आहे की तुमची सेवा करायची संधी आता आम्हाला मिळाली आहे, तर निश्चितपणे ही सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. आज खरं म्हणजे स्वयंरोजगार निर्माण करू, समाजाच्या पाठीशी उभे राहू. सोलापूर नगरी हे श्रद्धेचे स्थान आहे. पंढरपूर कॉरिडॉर सर्वानुमते करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अधिवेशनामध्ये प्रास्ताविक करताना माजी आमदार तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विजयराज शिंदे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी अधिवेशनाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राज्यभरातून गुरव समाज अधिवेशनासाठी दाखल झाल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या विशेष पथकाने एका शाळेचे कार्यालय सील केले. यावेळी 30 लाख रुपये थकीत मिळकत कर वसुली करत 3 दिवसात पालिका तिजोरीत एकूण 3.17 कोटी रुपये थकीत कर जमा झाला आहे. महापालिकेच्या विशेष पथकाने सुट्टी दिवशीही मिळकत कर थकबाकी वसूल मोहीम राबवली. बाळीवेस येथील एका लक्ष्मण महाराज प्रशालेच्या मुख्याध्यापक कार्यालय व स्टाफ रूमला सील ठोकले. विशेष पथक आणि दैनंदिन अशी एकूण 30,13,184 रुपयांची थकीत मिळकत कर वसुली झाली आहे, अशी माहिती महापालिका कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार प्रशासनाने विशेष पथकाच्या माध्यमातून बेधडकपणे सीलठोक कारवाई हाती घेतली आहे. महापालिका कर संकलन विभागाच्या विशेष पथकाकडून तिसऱ्या दिवशीही बड्या मिळकत कर थकबाकीदारांवर सीलठोक कारवाई करण्यात आली. आज शनिवारी बाळीवेस येथील वडार मंदिर, तुळजाराम शेट्टी, लक्ष्मण महाराज प्रशालेच्या मुख्याध्यापकाचे कार्यालय व स्टाफ रूम सील करण्यात आले आहे. त्यांच्याकडे 11,36,326 रुपये मिळकत कराची थकबाकी आहे. यापूर्वी नोटिसा बजावण्यात आलेल्या थकबाकीदारांकडून आज विशेष पथकाने एकूण 15,76,945 रुपये कर वसुली केली आहे. तर दिवसभरात दैनंदिन मिळकत कर वसुली 14,36,239 रुपये झाली आहे. दोन्ही मिळून एकूण 30,13,184 रुपये कर वसूल झाला आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या नियंत्रणाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यासह विशेष पथकाने ही कारवाईची विशेष मोहीम राबवली आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या विशेष पथकाकडून गेल्या 3 दिवसांपासून बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. दरम्यान या 3 दिवसात विशेष पथकाने 1,63,89,187 रुपये मिळकत कर वसुली केली आहे. तर महापालिकेच्या दैनंदिन मिळकत कर वसुलीपोटी 1,53,36,239 रुपये एकूण कर भरणा झाला आहे. विशेष पथक आणि दैनंदिन असे दोन्ही मिळून या 3 दिवसात मिळकत कर वसुलीपोटी एकूण 3,17,25,426 रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत. महापालिकेच्या मिळकत कर शास्तीमध्ये 80% सूट अभय योजनेची मुदत 15 डिसेंबर 2022 पर्यंत संपत आहे. तेव्हा नागरिकांच्या सोयीसाठी रविवारी सुट्टी दिवशीही महापालिकेचे कर संकलन केंद्र मिळकत कर भरण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी सांगितले. महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या 8 प्रशिक्षण कोर्ससाठी 2,258 लाभार्थ्यांची निवड झाली असून पात्र लाभार्थ्यांचे 15 दिवसात प्रशिक्षण कोर्स सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींसाठी विविध 8 प्रकारच्या प्रशिक्षण कोर्ससाठी अर्ज तपासणी अंती 2,258 लाभार्थी पात्र ठरले आहेत. एकूण 2,857 प्राप्त अर्जांपैकी 599 अर्ज अपात्र ठरले आहेत. निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवण्यात आले आहे. येत्या 15 दिवसात हे प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. शक्यतो लाभार्थ्यांच्या राहत्या घराशेजारील प्रशिक्षण सेंटर देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी दिली. दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ आणि नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहरातील महिला व मुलींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशातून कौशल्य आधारित हे प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक महिला व मुलींचे ऑनलाईन पद्धतीने 2,857 अर्ज आले. त्या अर्जांची कागदपत्रे, पात्रता निकष, दुबार अर्ज यानुसार तपासणी करण्यात आली. प्राप्त अर्जांपैकी 2,258 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली, तर 599 अर्ज अपात्र ठरले आहेत. दरम्यान निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे निवड निश्चित झाल्याचे कळवण्यात आले आहे. येत्या 15 दिवसात हे सर्व कोर्सेस सुरू होतील. लाभार्थ्यांच्या राहत्या घराशेजारील सेंटर देण्यात येणार आहे. दरम्यान प्रशिक्षण कोर्स निहाय निवडीत लाभार्थ्यांच्या संख्यांमध्ये
MSCIT 760, टॅली 581, बँकिंग 225, ब्युटी पार्लर 359, फॅशन डिझायनिंग 129, टेलरिंग 170, मार्शल आर्ट कराटे 15, सोलर पॉवर सिस्टीम 19 लाभार्थी पात्र ठरले आहेत. 3 महिन्याच्या कालावधीचे हे कोर्स आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्राप्त लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे, अशी माहिती महापालिका महिला व बालकल्याण समिती अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी दिली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली, तर बंदोबस्तावर असणारे 11 पोलीस कर्मचारी निलंबित केले आहेत. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल संघटक, धनंजय भाऊसाहेब इजगज, समता सैनिक दल सदस्य आणि विजय धर्मा ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान एकीकडे तिघांना अटक केली आहे, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या बंदोबस्तावर असणारे 11 पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सोलापूर पुणे महामार्गावर समोरासमोर कारचा अपघात होऊन कारचे दोन्ही चालक ठार तर 4 प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वेगाने जाणाऱ्या मोटारीचे टायर पंक्चर होऊन रस्ता दुभाजकास धडकत जाऊन समोरच्या दुसऱ्या एका मोटारीला ठोकरल्याने दोन्ही वाहनाचे चालक ठार तर 4 प्रवासी जखमी झाले. हा विचित्र अपघात पुणे महामार्गावरील वडवळ नजीक वर्धमान फॅक्टरीजवळ दुपारच्या सुमारास घडला. निखिल रविकांत बिराजदार वय 40 राहणार अक्कलकोट आणि दुसऱ्या वाहनातील शशिकांत सदाशिव आधटराव वय 42 राहणार माकणी तालुका लोहारा अशी मयतांची नावे आहेत. तर ओवी निखिल बिराजदार वय 8, अनुराधा रविकांत बिराजदार वय 35 राहणार अक्कलकोट, सुनीता आधटराव वय 40 आणि बालाजी काशीनाथ साठे वय 52 राहणार माकणी तालुका लोहारा अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निखिल बिराजदार राहणार अक्कलकोट हे MH12 SQ 0867 या मोटारीतून अनुराधा बिराजदार आणि ओवी बिराजदार यांच्यासह पुणे ते सोलापूर असा प्रवास करत होते. दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास वडवळजवळ त्यांच्या मोटारीचे समोरील चाक अचानक पंक्चर झाले. चाक पंक्चर झाल्याने मोटार डिव्हायडरवर आदळून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या MH25R 865 या मोटारीला समोरून धडकली. या अपघातामध्ये शशिकांत आधटराव आणि ते स्वतः हा गंभीर जखमी होऊन मरण पावले. दोन्ही वाहनातील 4 जण जखमी झाले. अपघातानंतर मयत आणि जखमींना अँब्युलन्समधून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे. हिरज फाटा इथल्या श्री दत्त महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्री दत्त मंदिर शाखा महाराज माऊली ट्रस्ट हिरज फाटा सोलापूर येथे श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली. सकाळी 10:30 वाजता होम हवनास प्रारंभ करून 11:30 वाजता जन्माध्यायाचे वाचन करण्यात आले. दुपारी 12 वाजता पाळणा गीताने गुलाल उधळला गेला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. सदर मंदिराच्या स्थापनेपासून आजपर्यंत मंदिरात गुरुपौर्णिमा व दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच दर पौर्णिमेला अन्नदान व इतर कार्यक्रम होत असतात. सदर सोहळ्याला पंचक्रोशीतील 2 ते 2.5 हजार भाविक उपस्थित होते. सर्वांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेऊन भक्तियोग साधला.
तरी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता कार्यकारी मंडळ, भक्त, भाविक, साप्ताहिक पूजा करणारे, महिला भक्त मंडळ व ट्रस्टी यांनी आध्यात्मिक सामाजिक बांधिलकी जपत हा कार्यक्रम पूर्ण केला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर उपासना मंडळ आणि ध्यान मंदिरातर्फे दिनांक 18 डिसेंबर पर्यंत धार्मिक कार्यक्रम चालणार आहेत. दिनांक 9 ते 18 डिसेंबर पर्यंत सायंकाळी 5 ते 6:30 आणि 16 ते 18 डिसेंबर सकाळी 10:30 ते 12 या वेळेत प्रवचन, कीर्तन आणि भारूड हे कार्यक्रम होणार आहेत. तर दिनांक 18 रोजी काकडा, गुलाल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि श्रींचे अनुसंधान वाढवावे असे आवाहन मंडळाचे सचिव लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले आहे. सीताराम 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 जय सीताराम 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 जय सीताराम तुमात माझे आई मला ठाव द्यावा माझे आई मला ठाव द्यावा नाथनाचा माझे आई मला ठाव द्यावा करुणा सिंधू माझे आई मला ठाव द्यावा सागरा माझे आई मला ठाव द्यावा पूर्ण ब्रह्म चैतन्य समर्था तारिकारी भगवतीनाथा जय जय सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. ऊसतोड कामगार महिलेने उसाच्या फडातच आपल्या बाळाला जन्म दिल्याचे चित्र दिसून आले. परिते तालुका माढा येथे ऊस तोडणी करणाऱ्या महिलेची ऊसाच्या फडातच प्रसूती झाली. प्रसूतीनंतरही ही महिला लहान बाळाला घेऊन ऊस तोडणी करत आहे. दगडाकोले येथील सतीश सुर्वे यांच्या शेतात विजयसिंह पाटील यांच्या ऊस तोडणी कामगार टोळीची ऊस तोडणी चालू आहे. सुर्वे यांच्या ऊसाच्या फडात या महिलेची प्रसूती झाली. ही ऊसतोड मजूर महिला देऊळगाव गुजरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील आहे. मागील महिन्याभरापासून ऊस तोडणी चालू आहे. ही गर्भवती महिला ऊस तोडणी करत असताना 10 दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाली आणि एका गोंडस मुलीचा जन्म झाला. लेकराला उराशी बाळगून ही महिला ऊस तोडणी करून कष्ट करते आहे. पहाटे 5 वाजता उठून ऊसाच्या फडात जायचं, दिवसभर ऊस तोडणी करून तोडायचा, त्याच्या मोळ्या बांधायच्या, परत रात्री अपरात्री कडाक्याच्या थंडीत ऊस वाहनांमध्ये भरायचा. या धावपळीत आपल्या लहानग्या चिमुरड्यांना कुशीत घेऊन मायेची ऊब द्यायची क्वचितच भाग्य त्यांना लाभतं. तरीही अशा परिस्थितीतही आपल्या संसाराची धुरा त्या सांभाळत असतात. त्यांच्या या दुःखावर फुंकर मारायला मात्र कोणीही तयार होत नाही. आपला तुटपुंजा संसार घेऊन ही कुटुंबे शेकडो किलोमीटर प्रवास करून ऊसतोड करतात. या ऊसतोड मजूर महिलांच्या व्यथेची दखल घेऊन थोडा तरी माणुसकीच्या दृष्टीने सर्व घटकांमधून विचार होणे आवश्यक आहे. आज ही महिला सर्वांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे. प्रसूती होऊन देखील या महिलेची आपल्या पोटासाठी धडपड सुरू आहे. संघर्षमय जीवन जगत असताना अन्य महिलांसाठी ही महिला प्रेरणादायी ठरत आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिने ठरवलं तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय आला. त्यामुळे ऊसतोड मजुरांचा संघर्ष जीवनाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. टाकळखोपा येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजपमधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून विकास पुरुष माननीय आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. टाकळखोपा येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजपमधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून विकास पुरुष माननीय आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यात बाबाराव घुगे, रुपेश घुगे, विठ्ठल घुगे, देवबा वव्हाळ, रहीम शेख, विष्णू वव्हाळ,
अमोल महाराज घुगे, नरुजी दळवे, मुंजाजी दळवे, विलास दळवे, वामन पवार, विक्रम दळवे, पांडुरंग माळकरी, पिंटू जाधव, मधु जाधव, गणेश जाधव, रामराव जाधव, विजय माने, दिलीप वाघमारे, वामन घनसावंत, लक्ष्मण गहुगे, जगन घुगे, रमेश वव्हाळ, बाळू राठोड, कैलास वाघमारे, लक्ष्मण जाधव इत्यादींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा संयोजक शंकर जनार्दन माने राहणार जवळा खुर्द यांच्यासह अविनाश गंगाधरराव भिसे, मैनाजी विक्रम माने राहणार जवळा खुर्द तालुका जिंतूर यांनी माननीय आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भैया चौधरी, माजी समाज कल्याण जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे, महिला तालुका अध्यक्ष मनीषाताई केंद्रे, माजी पंचायत समिती सभापती गणेशराव इलग, माजी पंचायत समिती सदस्य राहुल कनकुटे आदी उपस्थित होते. तालुक्यातील आडगाव तांडा येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी कोमल चव्हाण हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव तांडा येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी कोमल चव्हाण हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. तालुक्यातील आडगाव तांडा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कोमल चव्हाण हिची लहानपणापासूनच अधिकारी होण्याची मोठी इच्छा होती. बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोमलने अतिशय जिद्दीने अभ्यास केला आणि आपले स्वप्न सत्यात उतरवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिची मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोमलचे प्राथमिक शिक्षण हे तालुक्यातील आडगाव येथे झाले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण जिंतूर शहरात झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी तिने पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात न जाता परभणीत राहूनच परीक्षेची तयारी केली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला, परंतु माझ्या शिक्षणासाठी मेहनत घेऊन मला वेळोवेळी प्रेरणा देणारे माझे मोठे काका राजू चव्हाण आणि काकू मालू चव्हाण यांचा देखील या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे, असे कोमल चव्हाण हिने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या गरजू शेतकऱ्यांना मार्केट कमिटीजवळ रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या भाजीपाला लागवड करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन व्यवस्थापन कक्ष परभणी वतीने मोफत मिरची रोपे, वांगी रोपे, टोमॅटो व मल्चिंग कॅरेट व भेंडी बियाणे याचे वाटप करण्यात आले. जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या गरजू शेतकऱ्यांना मार्केट कमिटीजवळ रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या भाजीपाला लागवड करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन व्यवस्थापन कक्ष परभणीच्या वतीने मोफत मिरची रोपे, वांगी रोपे, टोमॅटो व मल्चिंग कॅरेट व भेंडी बियाणांचे वाटप करण्यात आले. हरभरा खुडणीविषयी माहिती देण्यात आली. यावेळी साहित्य वाटप करताना उद्घाटक म्हणून पत्रकार सचिन रायपत्रीवार तर प्रमुख पाहुणे रिपाचे शरद चव्हाण तसेच रिलायन्स फाउंडेशनचे विशाल देशमुख, ज्ञानेश्वर कांडुरे, अशोक कदम आदी शेतकरी उपस्थित होते. मुखेड शहरामध्ये काही प्रभागामध्ये रस्त्यावर रस्ते व नाल्यावर नाल्या होत असून काही प्रभागामध्ये ना रस्ता ना नाली ना लाईट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुखेड शहरामध्ये काही प्रभागांमध्ये रस्त्यावर रस्ते व नाल्यांवर नाल्या होत असून काही प्रभागामध्ये ना रस्ते ना नाली ना लाईट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील व्यंकटेश नगर, समता नगर हा भाग कोणत्या वस्तीमध्ये येतात हे गेले 3 वर्षांपासून नगरपालिका प्रशासनास कळालेच नाही का असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याकडे तात्काळ जिल्हाधिकारी नांदेड यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शहरामध्ये जेथे वास्तव्यास नागरिक राहत आहेत ते नागरिक आपल्या मूलभूत सुविधेकरता गेल्या 3 वर्षांपासून नगर परिषदेच्या फेऱ्या मारून थकले असून जवळपास 1 वर्षापासून प्रशासक असून देखील येथील अधिकाऱ्यांना त्यांच्या मूलभूत गरजेचे निवारण करता का येत नाही. येथील राहत असलेले नागरिक कोणत्या वस्तीत राहतात हे नगरपालिका प्रशासनाने ठरवून द्यावे.
ज्या ठिकाणी माणसांची घरे बांधलेली आहेत त्या ठिकाणी रस्ते न करता ज्या ठिकाणी कुठल्याच वस्त्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते होतात आणि रस्त्यावर रस्ते, नाल्यावर नाल्या केल्या जातात. अशा अजब होणाऱ्या कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यापासून वंचित, नाल्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना त्यांच्या गरजेची पूर्तता करा. भर पावसाळ्यामध्ये लहान मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सायंकाळी ट्युशनला, शाळेसाठी व येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी कसे जावे हा प्रश्न पडतो. कारण जाण्यासाठी ना रस्ता ना लाईट, त्यामुळे झाडाझुडपातून आपला जीव मुठीत घेऊन त्यांना जावे लागते. तरी संबंधित नगरपालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून येथील 15x90 रस्ता व विद्युत पोल बसवून येथील नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी चर्चा येथील नागरिक करत आहेत. मी विजय बनसोडे, राहणार समतानगर, व्यंकटेश नगर मुखेड येथील रहिवासी असून मी गेली 3 वर्ष झालं या माझ्या राहत्या घरासमोरील 15x90 या रस्त्याचा, शिशी रोडचा व नालीचे वारंवार 3 वर्षापासून नगरपालिका प्रशासनास सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा याकडे नगरपालिका प्रशासन हे दुर्लक्ष करत असून या रस्त्यावर ऐन पावसामध्ये कमरे इतकाला गवत उठून येतं सगळं चिखलमय घराच्या बाहेर येणं मुश्किल होत असून यापासून लेकरंसुद्धा शाळेपासून वंचित आहेत. याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून गेली 1 वर्ष झालं प्रशासक असल्यामुळे याकडे प्रशासकाला सुद्धा आणि वारंवार शिवसाहेबांना या रस्त्याविषयी निवेदन वर चर्चा करून सुद्धा यांनी हा रस्ता पाठीशी घालून असाच रस्ता ठेवण्यात आलेला आहे. व या गल्लीमध्ये दलित वस्ती आहे की कोणती वस्ती आहे हे सुद्धा मुख्याधिकारी साहेबांना नगरपालिका प्रशासनाला माहीत नसून सदरील हा रस्ता कोणत्या याच्याखाली बसतो याचा सुद्धा अभ्यास नगरपालिका प्रशासनाला करण्याची गरज आहे. जर दलित समाज हा खरा कुठं आहे तर त्यांचे सर्वे करून पाहण्याची गरज आहे. दलित वर्ग हा जास्तीत जास्त सर्व समाज फुलेनगर, समतानगर, अशोकनगर या एरियामध्ये सर्व दलित समाज वसलेला असून दलित वस्तीचा निधी हा कुणीकडे वळावा व नागरिकांची नगरपालिका प्रशासनाचे काम हे काय असते की जनतेच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविणे. आता जनतेचे जे सोयी सुविधा आहे सातत्याने 3 वर्षापासून मुख्याधिकारी साहेबांना तगादा करून सातत्याने 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे आणि 1 वर्ष त्या नगरपालिका प्रशासनाकडे मी फिरत असून सुद्धा नपा प्रशासन हे वारंवार याकडे दुर्लक्ष करत आहे. पहा तुम्ही, सातत्याने इथं चिखल झाल्याच्या नंतर विचुकिड्याचा अत्यंत इथं त्रास आहे. इथे लेकरं चिखलातून शाळेमध्ये जाण्यापासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी इथं रस्त्याला नाहक त्रास आहे. विद्युतचा खांब नाही. इथं अंधारमय रात्रभर अंधार असते. इतर कुठलेच सुविधा नसून याकडे नगरपालिका प्रशासन वारंवार आणि ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी रस्ता नाही आणि ज्या ठिकाणी कुठलेच घरं नाहीत त्या ठिकाणी लाखो रुपयाचे रस्ते हे नगरपालिका प्रशासन कुणाच्या दबावाखाली करत आहे हे आम्हाला काही कळायचा मार्ग नाही. आणि खरी दलित वस्ती कुठं आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे नपा प्रशासनाला असून फुलेनगर, समतानगर, अशोकनगर या गल्लीमध्ये सर्वात जास्त दलित समाज आहे तर या एरियामध्ये दलित समाज आहे. आता दलित समाज कुठे आहे याचा अभ्यास तुम्ही खरोखर करून घ्या. दलित वस्तीचाच निधी न घेता पहिलं जनतेच्या मूलभूत अनेक स्वामी भक्तांच्या दिलेल्या देणगीतून मंडळाच्या प्रांगणामध्ये उत्कृष्ट चिल्ड्रन पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कचे उद्घाटन महेश बिराजदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तुळजापूर गट शिक्षण अधिकारी कार्यालय, क्रीडा विभाग व श्री गुरुकुल यांच्या अनेक स्वामी भक्तांच्या दिलेल्या देणगीतून मंडळाच्या प्रांगणामध्ये उत्कृष्ट चिल्ड्रन पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कचे उद्घाटन महेश बिराजदार युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महादेव कोगनुरे, संस्थापक MK फाउंडेशन यांनी पदभार स्वीकारला. प्रमुख पाहुणे बुलढाण्याचे विद्यमान आमदार शिंदे उपस्थित होते. वास्तुतज्ञ डॉक्टर पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, कार्याध्यक्ष महादेव होटकर, सचिव सिद्धारूढ काळे, माजी सरपंच सिद्धाराम कोडले, दिनकर नारायणकर, उपसरपंच स्वामीनाथ कोडले, अयूब अत्तार, सन्मुख स्वामी, माजी मुख्याध्यापक दौलप्पा म्हेत्रे, बालाजी पारस्वार, अनिल म्हेत्रे, कल्लैया स्वामी, सद्दाम कुरेशी, संतोष हिरोळी, सचिन कोळी, रोहित कोळी, शिवराज चिंचोळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अल्ताफ पटेल यांनी केले तर आभार महादेव होटकर यांनी मानले. आमदार शिंदे यांनी संस्थेच्या करत असलेल्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद दिले.
तुम्ही अन्नदान हे पुण्याचे काम करत आहात. कोणतीही तुमची अडचण माझ्या कानावर घाला, मी ती सोडवण्याचा शब्द या ठिकाणी देतो, असे त्यांनी प्रतिपादित केले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ हे तालुक्यामध्ये आदर्श आहे. भक्तांची मोफत व्यवस्था करत आहात. परिसरामध्ये जी 1000 झाडे तुम्ही लावली आहेत ती भविष्यात तुमच्या मंडळाला, गावाला उपयोगी पडतील. मी तुमचाच आहे. तन मन धनाने मी येथे सेवा देईन, असे युवा नेते कार्यक्रमाचे उद्घाटक महेश बिराजदार यांनी सांगितले. सेवा मंडळाने जे पाणी अडवून त्याचे प्रशस्त तलावात रूपांतर केले आहे, त्याचे पूर्ण भरण करून तुम्ही वर्षासाठी अंदाजे 1 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवत आहात. हेच खरे तुमचे पुण्य आहे. मलाही सेवा करण्याची संधी द्या, अशा भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केल्या. तुळजापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालय, क्रीडा विभाग व श्री श्री गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने अंदूर येथे शुक्रवारी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालय, क्रीडा विभाग व श्री श्री गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने अंदूर येथे शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री श्री रविशंकर गुरुजी व विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने माजी क्रीडा संयोजक इसाक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे हे होते. तर यावेळेस तालुका क्रीडा संयोजक राजेश बिलकुले, मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, भैरवनाथ कानडे, राजेश जगताप, वीरसंगप्पा नरे, गोरख जगताप, पंढरीनाथ कदम, नेहरू चव्हाण यांची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये 29 शाळांतील 100च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 3 गटात घेण्यात आली. यात 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वर्ष या वयोगटातील 29 शाळांमधील 100पेक्षा अधिक मुलामुलींनी यात सहभाग नोंदवला. यातील 25 स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी, तर आभार प्रदर्शन दादाराव घोडके यांनी केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड रत्नमाला गिराम, श्रावणी काशीद, श्रद्धा राजमाने, संगीता विभूते, अश्विनी भोसले यांची 14 वर्ष वयोगटात, पूनम बोबडे, श्रावणी रोकडे, शीतल ठाकूर, सोनाली गिरी, दीपाली मारेकर यांची 17 वर्ष गटात, तर मुलांच्या गटात प्रेमचंद कुंभार, वर्धन जोत, ज्योतिराव पवार, गणेश विभूते, आशिष बिराजदार यांची 14 वर्ष गटातून, तर 17 वर्ष वयोगटातून ओंकार मुंढे, प्रद्युम्न गिरी, किरण लोखंडे, ओमराज कोळी, हर्ष लोहार, तर 19 वर्ष वयोगटातून विवेक जंगम, सिद्धेश्वर केमदारने, अभिजित गुरव, संदेश शिंदे, धीरज राजगुरू यांची निवड झाली आहे. नळदुर्ग येथील खंडोबा यात्रेत दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नळदुर्ग मैलारपूर येथील खंडोबा यात्रेत 7 जानेवारी 2023 रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पूजन 11 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दृष्टी उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. नळदुर्ग येथील खंडोबा यात्रेत तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील पैलवानांना कुस्ती खेळण्याची चांगली संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीच्या वतीने गेल्या 3-4 वर्षांपासून या ठिकाणी भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या 3 वर्षात या ठिकाणी महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांसह नामवंत व राज्यात गाजलेल्या पैलवानांनी हजेरी लावली आहे. यावर्षी ही भव्य कुस्ती स्पर्धा 7 जानेवारी 2023 रोजी संपन्न होणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. मैलारपूर येथील या भव्य कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पूजन 11 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजा ठाकूर, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, संजय मोरे, सुधीर हजारे, किशोर नळदुर्गकर, शरीफ शेख, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे,
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजुद्दीन सय्यद, रुकनुद्दीन शेख, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोद्दार, विशाल डुकरे, कुस्ती समितीचे उपाध्यक्ष अनिल पुदाले, सुधाकर चव्हाण, सतीश पुदाले आदी उपस्थित होते. या भव्य कुस्ती स्पर्धेत तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुरव समाजाच्या संत काशिबा विकास मंचला 50 कोटीचे भांडवल देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही. गुरव समाजाच्या महाअधिवेशनात केली घोषणा. महापालिकेच्या विशेष पथकाने केले शाळेचे कार्यालय सील. सुट्टी दिवशीही 30 लाख रुपये थकीत मिळकत कर वसुली. 3 दिवसात पालिका तिजोरीत एकूण 3.17 कोटी रुपये थकीत कर जमा. मंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना केली अटक, तर बंदोबस्तावर असणारे 11 पोलीस कर्मचारी झाले निलंबित. आणि सोलापूर पुणे महामार्गावर कारचा समोरासमोर झाला भीषण अपघात. दोन्ही चालक जागीच ठार तर 4 प्रवासी गंभीर जखमी. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.